हॅलो यूट्यूबवर, कशा आहात तुम्ही? आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत होते. आज की नाही मी सूप बनवणार, ते पण कसलं कॉर्न सूप. तुम्ही बनवलंच असेल, पण आज जरा आगळं वेगळं म्हणजे भाज्या सगळ्या घालून कॉर्न सूप करून दाखवणार आहे. चला तर किचनमध्ये. हे बघा, कॉर्न सूपसाठी कॉर्न लागणार. कॉर्न उकडलेले आहेत. नंतर हे कॉर्नफ्लॉवर आहे, लिंबाचा रस, लसूण ठेचून घेतला आहे, आणि मीठ. आणि ह्या सगळ्या भाज्या आहेत. फरसबी आहे, कोबी आहे, गाजर आहे, भोपळी मिरची आहे, कांदा पात आहे, आणि कोथिंबीर. आणि हे सगळं आपण कॉर्न सूप मध्ये टाकणार आहोत. त्याला लागणारं पाणी आणि तूप. कॉर्न सूप साठी थोडे कॉर्न वाटून घ्यायचे. थोडे थोडे मी वाटून आणते, आणि थोडे हे कॉर्न सूप मध्ये टाकायला हे मी वाटून आणते. हे बघा, वाटून आणलं. आता आपण भांड तापलंय, तूप घालूया. नंतर हा ठेचलेला लसूण घालूया. लसूण चांगला लाल झाला पाहिजे. हे चांगलं बारीक वाटायचे. थोडे थोडे कॉर्न ठेवायचे, थोडे वाटायचे, म्हणजे एकजीव होतो सूप. नंतर कांदा घालायचा. कांद्याची पात आहे ही. साधा कांदा पण टाकू शकतो आपण. नंतर भोपळी मिरची, गाजर, कोबी, आणि ही कांद्याची पात नुसती पानं आहेत, ती नंतर टाकायची. चांगली जरा एकदम शिजवायचं नाही. थोडी क्रंची असली की सूप पिताना छान वाटतं. थोडस मीठ टाकते. आता हा वाटलेला कॉर्न आहे, ते टाकायचा. वा, सुगंध छान सुटलाय. नंतर ह्यातच पाणी घालायचं. अजून लागेल पाणी. हे जरा शिजू दे. आणि हे कॉर्न टाकायचे. आणि पाणी पण टाकायचं, म्हणजे जरा उकळू दे. ह्यात कोथिंबीर आणि कांद्याची पात घालायची. हे बघा, चांगली उकळी आली आहे. आता याला जरा पातळ वाटतंय ना, म्हणून कॉर्नफ्लॉवर घालूया. हे बघा, थोडंसंच घेतलंय कॉर्नफ्लॉवर. त्याच्यात थोडं पाणी घालूया. जरा थिकपणा येईल. थोडं उकळू दे. हे आपलं सूप तयार. या प्यायला. आणि शेवटी लिंबाचा रस घालायचा. जेव्हा आपण खाली हे सूप उतरवणार ना, तेव्हा लिंबाचा रस घालायचा. आमचूर पावडर घातली तरी चालते, पण मी आज लिंबाचा रस घालणार आहे. झालंय. आता मी सर्व करून दाखवते. हे बघा, आता लिंबाचा रस घालते आता, आणि गॅस बंद करते. आपलं सूप तयार. कॉर्न सूप तयार. या प्यायला. पाहिलात ना व्हिडिओ? अगदी घरगुती पदार्थापासूनच तयार केलेला आहे. तर तुम्ही पण जरूर करून बघा. आणि माझा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलच, तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुम्ही सूप केलं की नाही ते पण मला कळवा.
बाय.